शेतकरी बंधूंनो, नमस्कार. इस्रायल केमिकल्स लिमिटेड त्याचबरोबर कृषक ॲपच्या माध्यमातून आज आपण अद्रक आणि हळद या दोन पिकाच्या खत व्यवस्थापनाबद्दल या वेबिनारच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. सर्वात आधी चांगली बाब अशी की मान्सून जो आहे तो बंगालच्या खाडीमध्ये त्याचबरोबर अंदमान निकोबारामध्ये दाखल झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं भविष्य वर्तवण्यात आलेलं आहे त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये पूर्ण हंगामामध्ये योग्य प्रकारे पावसाची जी उपलब्धी आहे ती राहणार आहे आणि आपल्या खरीप हंगामाच्या दृष्टीनं अद्रक हळदीच्या दृष्टीनं अतिशय चांगली बाब असं आपल्याला म्हणता येईल. आपण जरी दरवर्षी हळद आणि अद्रक हे पीक मोठ्या प्रमाणावरती घेत असलो तरी आज तागायत ज्या पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जावयाचं आहे त्या दृष्टीनं फारसं लक्ष शेतकरी बांधव या ठिकाणी घेत नसल्याचं दिसून येतं. सर्वात आधी जे सर्व शेतकरी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्या सर्वांचं सुद्धा मी ICLच्या वतीनं आणि कृषक ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी हार्दिक 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 असं स्वागत करतो आणि माझ्या सादरीकरणाला मी या ठिकाणी सुरुवात करतो. खरं म्हणजे अद्रक आणि हळद ही दोन्हीही पिकं जमिनीमध्ये वाढत असल्यामुळं आपल्याला सगळ्यात जास्त लक्ष देण्याची जी आवश्यकता आहे ती म्हणजे स्फुरद आणि कॅल्शियम या दोन अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन हे जमिनीमध्ये वाढणाऱ्या पिकामध्ये जास्त चांगल्या प्रकारे करणं आवश्यक असतं. आणि जर का नत्राची उपलब्धी ही प्रामुख्यानं पोटॅश आणि स्फुरदापेक्षा जास्तीची झाली तर आपल्याला अपेक्षित असणारं हळदीचं किंवा अद्रकाचं उत्पन्न त्या ठिकाणी भेटत नाही. त्यामुळं नेहमीसाठी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा जेव्हा आपण नत्राचा वापर करणार आहोत तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी पोटॅशचा वापर हा आपण केला पाहिजे आणि संपूर्ण अद्रकामध्ये हा जर का बॅलन्स व्यवस्थित ठेवण्यात आला तर मला वाटतं निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारची वाढ जी आहे ती आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो. दुसरी महत्वाची बाब जर स्फुरदाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर स्फुरद हा प्रामुख्यानं जमिनीमध्ये वाढणारी जी कंद आहेत ती कंद योग्य प्रकारे पोसण्याच्या दृष्टीनं महत्वाचा भाग असल्यामुळं स्फुरदाची उपलब्धता ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्या जमिनी ज्या आहेत त्या चुनखडीयुक्त जमिनी त्याचबरोबर जास्त pH असणाऱ्या जमिनी त्यामुळे प्रामुख्यानं स्फुरदाची उपलब्धता जी आहे ती योग्य प्रकारे होताना दिसून येत नाही आणि ती जर काही योग्य प्रकारे नाही झाली तर त्या ठिकाणी कंदाचं व्यवस्थापन हे योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळं स्फुरद या घटकाकडं जास्त बारकाईनं किंवा जास्त प्रामुख्यानं त्या ठिकाणी लक्ष देणं आवश्यक आहे आणि जर का स्फुरद या घटकाकडे आपण योग्य प्रकारे लक्ष दिलं तर मी असं म्हणेन की आपण सर्वात महत्वाची उत्पादन घेण्यामधली जी अडचण आहे ती अडचण त्या ठिकाणी निश्चितपणे दूर करू. त्यामुळे स्फुरदाच्या उपलब्धतेकडे आपण जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. तसंच स्फुरदासोबत जे आपलं हळदीचं कोंब असेल किंवा अद्रकाची फणी असेल यामधलं पाण्याचं प्रमाण किंवा ज्याला आपण म्हणतो की पाण्याचं लेवल्स जर का जास्त झाल्या तर आपल्याला त्या ठिकाणी कंदकूज असेल किंवा इतर रोगाचा प्रादुर्भाव असेल किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव असेल तो मोठ्या प्रमाणावरती आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळं पाण्याचं नियमन जर योग्य प्रकारे करायचे असेल, जास्त चांगल्या प्रकारची गुणवत्ता जर आपल्याला मिळवायची असेल, चांगला उतारा जर आपल्याला त्या ठिकाणी घ्यावयाचा असेल तर हळद आणि अद्रकामध्ये पोटॅश या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हे योग्य प्रकारे झालं पाहिजे. सर्वसाधारणपणे असं दिसून येतं की पोटॅश या अन्नद्रव्याच्या मात्रा या आपण शेवटी म्हणजेच परिपक्वतेच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढवतो, पण सुरुवातीला आपण पोटॅश कसल्याही प्रकारे त्या ठिकाणी देत असल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे पोटॅश जर का सुरुवातीपासून शेवटपर्यंत योग्य प्रकारे दिला म्हणजे सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जवळपास 30 ते 35%, त्यानंतर कंद वाढीला लागण्याच्या अवस्थेमध्ये 30 ते 35% आणि मग कंद
पोषणाच्या अवस्थेमध्ये सर्वसाधारणपणे 30 ते 35% असं जर का प्रमाण आपण पोटॅशचं ठेवलं आणि हे बॅलन्स जर का आपण योग्य प्रकारे मिळवलं, तर संपूर्ण कंदामधलं त्याचबरोबर संपूर्ण झाडामधलं पाण्याच्या लेव्हल्स ह्या योग्य प्रकारे जपल्या जातील आणि त्यामुळं जी कंदकुज आहे किंवा ज्या इतर अडचणी आहेत आपल्याला पुढे येणाऱ्या, त्या अडचणींवरती निश्चितपणे मात करता येईल. त्यामुळं या पोटॅशच्या लेव्हल्स आपल्याला योग्य प्रकारे जपणं आवश्यक आहे आणि हा पोटॅशच्या लेव्हल जपत असताना प्रामुख्यानं जो आकर्षकपणा असेल किंवा एकंदरीत गुणवत्ता असेल, त्यासाठी कारणीभूत असणारा हा घटक आणि या घटकाचं व्यवस्थापन आपल्याला जास्त काळजीपूर्वक त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. एकंदरीत नत्र, स्फुरद, पालाश या 3 घटकांचा जर का आपण विचार केला, तर स्फुरद आणि पालाश या 2 घटकांचा त्या ठिकाणी नत्रापेक्षा जास्त काळजीपूर्वक आपण पुरवठा केला पाहिजे आणि हा पुरवठा केला तर मला वाटते अतिशय चांगल्या प्रकारे अद्रकाचं किंवा हळदीचं उत्पादन हे आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. सर्वार्थानं कंद वर्गीय जेवढी काही आपली पिकं आहेत, त्यामध्ये कॅल्शियमचा रोल हा अतिशय महत्त्वाचा असतो. कारण कॅल्शियमच्या माध्यमातून योग्य प्रकारे कंद पोसली जातात आणि कॅल्शियमच्या माध्यमातूनच जी वाढ आहे किंवा फुटवे जे आहेत, ते फुटवे आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी मिळवता येतात आणि त्यामुळं कॅल्शियमच्या माध्यमातून आपल्याला नत्र असेल किंवा फेरस असेल किंवा झिंक, बोरॉन, कॉपर, मॅंगनीज या अन्नद्रव्यांची उपलब्धता सुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे वाढवता येते आणि त्यामुळं या कॅल्शियम या घटकाकडे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये प्रामुख्याने हे लक्षात घेतलं पाहिजे की कॅल्शियम जो की स्फुरदासोबत सुसंगत आहे, अशा कॅल्शियमचा पुरवठा हा आपल्याला या खतांच्या माध्यमातून करता येणं आवश्यक आहे आणि ते जर का केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारची कंद जी आहेत ती जमिनीमध्ये पोचताना आढळून येतील आणि त्यामुळं कॅल्शियम या घटकाचा त्यामध्ये सर्वार्थानं महत्त्वाचा रोल असेल. त्यानंतर पानं, मग ते हळदीमध्ये पानांची संख्या असेल किंवा अद्रकामध्ये एकंदरीत जी पानांची लांबी, रुंदी, जाडी असेल, ती योग्य प्रकारे टिकवायची असेल, तर मॅग्नेशियम हा त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा. पानांचा हिरवेगारपणा, पानांची लांबी, जाडी, रुंदी ही जर का योग्य प्रकारे आपण वाढवली, तर प्रकाश संश्लेषणाचा वेग जो आहे, तो त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे राखला जाईल आणि या प्रकाश संश्लेषणाच्या वेगामुळं जमिनीमधून अन्नद्रव्यांची जी उचल आहे, ती उचल अतिशय योग्य प्रकारे केली जाईल आणि म्हणून मॅग्नेशियम हे सर्व अर्थानं अतिशय महत्त्वाचं अन्नद्रव्य जे की सर्वात मोठ्या प्रमाणावर इतर सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्यामध्ये महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे मॅग्नेशियम. आणि हा मॅग्नेशियम आपल्याला कापसासारख्या पिकामध्ये आपल्याला दिसून येतं की आपल्याकडे लाल्या या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो. याचं कारणच ते आहे की आपल्या जमिनीमध्ये मॅग्नेशियमची कमतरता ही मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळं आपल्याला योग्य प्रकारे पानांची लांबी, रुंदी, जाडी जी आहे ती त्या ठिकाणी जोपासता येत नाही आणि ती जर का योग्य प्रकारे जोपासता आली तर प्रकाश संश्लेषणाचा वेग आणि त्या माध्यमातून इतर अन्नद्रव्यांची उचल जी की सर्वार्थानं मॅग्नेशियमवरती अवलंबून असते, ती उचल आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी करता येईल. म्हणून मॅग्नेशियम या घटकाकडे नत्रापेक्षा जास्त काळजीपूर्वक आपण पाहणं आवश्यक आहे. गंधकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर गंधक हा सर्व अर्थानं हरितद्रव्य संश्लेषणामध्ये मदत करणारा घटक. त्याचबरोबर जमिनीमध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती कंदाची वाढणं आवश्यक आहे, ती रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा घटक. त्याचबरोबर साठवण क्षमता असेल किंवा जाडी असेल किंवा एकंदरीत फण्यांची संख्या असेल, ती वाढवण्यामध्ये महत्त्वाचा ठरणारा घटक म्हणजेच गंधक, जो की सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक असणारा हा घटक जर का योग्य प्रकारे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला, तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो. सर्वसाधारणपणे गंधकाची उपलब्धता करत असताना वेगवेगळ्या बेंटोनेट सल्फरचा वापर मोठ्या प्रमाणावरती करताना आढळून येतं. पण जर का बेंटोनेट सल्फरचा वापर केला आणि त्या ठिकाणी थायोबॅसिलस बॅक्टेरिया आणि ॲसिडोबॅसिलस बॅक्टेरिया त्या गंधकाचं विघटन जोपर्यंत करणार नाही, त्याला सल्फेट स्वरूपामध्ये रूपांतर जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत त्या गंधकाची उपलब्धता ही त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळं ज्या ठिकाणी बेंटोनेट सल्फरचा वापर केलेला असेल त्या ठिकाणी या गंधकाची उपलब्धता
जर का या जीवाणूंची संख्या चांगल्या प्रकारे असेल, तर चांगल्या प्रकारे होते आणि जर का योग्य प्रकारे या जीवाणूंची संख्या नसेल, तर ती उपलब्धता ही योग्य प्रकारे होत नाही. आणि त्यामुळं गंधकाचं महत्त्व लक्षात घेता गंधक जो की उपलब्ध प्रमाणामध्ये ज्या खतामध्ये आहे, त्या खताच्या माध्यमातून गंधकाचा पुरवठा हा त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं सूक्ष्म अन्नद्रव्य जर कुठलं असेल, तर ते म्हणजे जस्त झिंक ज्याला आपण म्हणतो. जेणेकरून जे काही आपण पाहतो, की हळदीमध्ये किंवा अद्रकामध्ये योग्य प्रकारे पोटॅशच्या बरोबरीनं पाण्याचं नियमन करणं असेल किंवा पाण्याचं प्रमाण ठरवण्याचं काम हा जस्त करत असतो आणि त्याचबरोबर फण्यांची लांबी वाढवणं असेल किंवा फण्यांची संख्या वाढवणं असेल किंवा फण्यांचं वजन वाढवणं असेल, या सर्व गोष्टी या जस्तावरती अवलंबून असतात. त्याचबरोबर योग्य प्रकारे फुटवे काढणं असेल अद्रकामध्ये किंवा योग्य प्रकारे पानांची संख्या त्या ठिकाणी जोपासायची असेल हळदीसारख्या पिकामध्ये, तर आपल्याला त्या ठिकाणी जस्त हा अत्यंत महत्त्वाचं आणि या जस्ताचा वापर हा आपल्याला सुरुवातीपासून करणं आवश्यक आहे. सुरुवातीला जर का आपण जस्ताचा वापर केला, तर योग्य प्रकारे या जस्ताचा पुरवठा होऊन आपल्याला जे कंद आहे, त्या कंदांची एकंदरीत वाढ आहे, त्याचबरोबर पानांची संख्या आहे किंवा फुटवे जे आहेत, ते त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे झाल्याचे दिसून येतील. त्याचबरोबर फेरस आणि मॅंगनीज ज्या ठिकाणी फेरसाच्या कमतरता आपल्याला माती परीक्षणामध्ये दाखवून देण्यात आलेल्या आहेत, त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच जमिनीमधून फेरस सल्फेटचा जर का वापर केला, तर निश्चितपणे या कमतरता आपल्याला दूर करता येतील. मॅंगनीज सारखा घटक जो की अत्यंत महत्त्वाचा हरितद्रव्य संश्लेषणाच्या दृष्टीनं जो की फेरसाच्या बरोबरीनं काम करणारा घटक असा आपण म्हणतो, तो घटक पण जर का आपल्या माती परीक्षणाच्या अहवालामध्ये कमतरता दाखवून देत असेल, तर मॅंगनीज सल्फेटचा वापर हा आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. सर्वार्थानं आपण पाहतो, की बोरॉन हे अन्नद्रव्य कॅल्शियमच्या उपलब्धतेवरती अवलंबून असतं आणि हा कॅल्शियम जर का योग्य प्रकारे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला, तरच बोरॉनची उपलब्धता ही त्या ठिकाणी योग्य प्रकारे होते आणि बोरॉन जरी थोड्या प्रमाणामध्ये आवश्यक असला, तरी पण जी काही सेल डिव्हिजन ज्याला आपण म्हणतो किंवा पेशींची वाढ ज्याला आपण म्हणतो, ती योग्य प्रकारे त्या ठिकाणी करण्यामध्ये बोरॉन हा घटक महत्त्वाचा आणि त्यामध्ये कॅल्शियमच्या बरोबरीनं बोरॉनचं महत्त्व त्या ठिकाणी असल्यामुळं बोरॉन या घटकाकडे पण आपण त्या ठिकाणी योग्य प्रकारे पाहणं आवश्यक असतं. त्याचबरोबर जी गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता ही बोरॉनच्या उपलब्धतेवरती अवलंबून असते आणि त्याचबरोबर ज्याला आपण म्हणू की कॅल्शियमची उपलब्धता ही बोरॉनच्या उपलब्धतेसोबत जुडलेली असल्यामुळं जर का कॅल्शियमची उपलब्धता योग्य प्रकारे झाली, तर बोरॉनची उपलब्धता ही त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत असते आणि म्हणून बोरॉनकडे पण आपल्याला जास्त काळजीपूर्वक त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस कॉपरयुक्त फंगिसाइड्सचा वापर जर का जास्तीचा केला, तर आपल्याला त्या ठिकाणी कॉपरच्या ज्याला म्हणता येईल की डेफिशियन्सीज किंवा त्या पलीकडे जाऊन त्याच्या वेगवेगळे परिणाम जे आहेत ते त्या ठिकाणी जाणून येतात. ते परिणाम दिसून येऊ नयेत म्हणून कॉपरयुक्त फंगिसाइड्सचा वापर हा शक्यतोवर हळद आणि अद्रकामध्ये कमी प्रमाणामध्ये करावा. इतर फंगिसाइड्सचा वापर जर का आपण जास्त केला, तर अशा प्रकारच्या एकंदरीत फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स जे आहेत, ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार नाही. अद्रकामध्ये जर का आपण ज्या शिफारशी बघितल्या, मग त्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल किंवा आपलं मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल, यांच्या माध्यमातून ज्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत, त्यानुसार लागणीच्या वेळेस सर्वसाधारणपणे 125 किलो नत्र, 125 किलो 125 किलो स्फुरद आणि 125 किलो पोटॅश हा त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. त्यानंतर 45 दिवसाच्या नंतर 125 किलो नत्र हा जमिनीमधून आपल्याला देणं आवश्यक आहे आणि त्यानंतर 105 दिवसानंतर सर्वसाधारणपणे 125 किलो नत्र आणि 10 किलो गंधक हा त्या ठिकाणी आपल्याला देणं आवश्यक आहे. असं एकंदरीत टोटल डोस जर आपण बघितला, तर 250, 125, 125 हा डोस आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. याउलट हळदीचा जर का आपण विचार केला, तर 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पोटॅश हा आपण लागणीच्या वेळेस, त्याचबरोबर 45 दिवसानंतर 100 किलो नत्र, त्यानंतर 105 दिवसानंतर 100 किलो नत्र आणि 10 किलो स्फुरद असा एकंदरीत टोटल डोस जर आपण बघितला, तर 200, 100, 100
असा नत्रस्फुरद पालाशचा डोस हा आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक ठरतं. फर्टिगेशनच्या माध्यमातून, विद्राव्य खतांच्या माध्यमातून जेव्हा आपण खत व्यवस्थापन करत असतो, त्यावेळेस लागणीपासून ते उगवणीपर्यंतचा जो 4 आठवड्याचा कालावधी आहे, या 4 आठवड्यांच्या कालावधीमध्ये 9 किलो नत्र, 11 किलो जवळपास स्फुरद, त्याचबरोबर जवळपास 5 ते 6 किलो पोटॅश हा या 4 आठवड्याच्या कालावधीमध्ये 2 ॲप्लिकेशनमध्ये किंवा 3 ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करणं आवश्यक असतं. कायिक वाढीच्या कालावधीमध्ये जर का आपण विचारात घेतलं, तर या कालावधीमध्ये सर्वात जास्त अन्नद्रव्यांची आवश्यकता ही त्या ठिकाणी भासते, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने 45 किलो नत्र, 17 किलो जवळपास स्फुरद आणि 11 ते 12 किलो पोटॅश हा त्या ठिकाणी आपल्याला देणं आवश्यक आहे. ज्यावेळेस कंद निर्मिती व्हायला सुरुवात होते किंवा कंद वाढीला लागतो आणि या 15 ते 26 आठवड्याच्या कालावधीमध्ये जर का आपण बघितलं, तर जवळपास 23 किलो नत्र, 17 किलो स्फुरद आणि 17 किलो पोटॅश हा आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आणि कंद परिपक्वतेच्या कालावधीमध्ये म्हणजे 27 ते 32 आठवड्याच्या कालावधीमध्ये जवळपास 13.5 किलो नत्र, 11 ते 12 किलो स्फुरद आणि 22 ते 23 किलो पोटॅश हा आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. असं एकंदरीत 90, 57, 57 याप्रमाणे प्रति एकरी नत्र, स्फुरद, पालाशची पुरवठा हा त्या ठिकाणी आपल्याला करता आला पाहिजे आणि अशा पद्धतीनं फर्टिगेशनच्या माध्यमातून खत व्यवस्थापन हे आपल्याला करता आलं पाहिजे. याउलट जर का आपण हळदीचा विचार केला, तर ती पहिल्या सुरुवातीच्या लागवडीपासून ते उगवणीपर्यंतच्या कालावधीमध्ये प्रामुख्याने 15 किलो नत्र, 15 किलो स्फुरद आणि 7.5 ते 8 किलो पोटॅश हा आपल्याला त्या ठिकाणी 5 ते 6 ॲप्लिकेशन्समधून त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. कायिक वाढीच्या दरम्यान म्हणजेच 5 ते 14 आठवड्याच्या दरम्यान 75 किलो नत्र, 22 ते 23 किलो स्फुरद आणि 15 किलो पोटॅश हा आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. कंद वाढीच्या कालावधीमध्ये म्हणजेच 15 ते 26 आठवड्याच्या कालावधीमध्ये 37 ते 38 किलो नत्र, 37 ते 38 किलो स्फुरद आणि 22 ते 23 किलो पोटॅश हा आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आणि कंद मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये 22 ते 23 किलो नत्र, 15 किलो स्फुरद आणि 30 किलो पोटॅश हा आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं जर का आपण फर्टिगेशनच्या माध्यमातून खत व्यवस्थापन केलं, तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन हे येऊ शकतं. आता या अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी म्हणून इस्रायल केमिकल्स लिमिटेडने काही नाविन्यपूर्ण खतांची उपलब्धता भारतामध्ये करून दिलेली आहे. त्या नाविन्यपूर्ण खतांबद्दल थोडक्यात आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सर्वात आधी जेव्हा आपण बेड तयार करतो, बेड तयार करत असताना नत्र, स्फुरद, पालाश सोबत आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर अशी अन्नद्रव्ये आपल्याला देणं आवश्यक असतं. तेव्हा बोध भरताना किंवा एकंदरीत बेड तयार करताना या पॉलिसल्फेट या खताचा अवलंब हा जास्त संयुक्तिक ठरेल. पॉलिसल्फेट हे जे खत आहे त्याला आपण 4 in 1 फर्टिलायझर म्हणतो, ज्याच्यामध्ये 13.5% पोटॅश, त्याचबरोबर गंधक जो आहे तो 18.5% आणि SO3च्या स्वरूपामध्ये म्हणजे सल्फेटच्या स्वरूपामध्ये गंधकाचं प्रमाण जर आपण बघितलं, तर जवळपास 48%च्या जवळपास आपल्याला यामध्ये गंधकाची उपलब्धता होते. आणि सोबत कॅल्शियम हा 16.5% कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात आणि मॅग्नेशियम हा 5.5% मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपात अशी 4 अन्नद्रव्य पुरवठा करणारे हे खत असल्यामुळं आपण या खताला 4 in 1 असं खत म्हणतो. आता हे पॉलिसल्फेट हे जे खत आहे, ते इंग्लंडमध्ये ज्या बॉल्बी माइन्स आहेत, त्या बॉल्बी माइन्समध्ये जे गंधकयुक्त खनिज मिळतं, त्या गंधकयुक्त खनिजापासून हे या पॉलिसल्फेट या खताची निर्मिती केली जाते. आणि इस्रायल केमिकल्स लिमिटेड ही पहिली कंपनी असेल जगामध्ये ज्यांनी या खताचा शोध लावला आणि हे खत संपूर्ण जगामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. या खताचं वैशिष्ट्य असं आहे, की या खताच्या जो गंधकयुक्त जो खनिज आहे, त्या गंधकयुक्त खनिजाला बारीक केलं जातं, चुरा केला जातं, भुगा केलं जातं, चाळणी केली जाते. चाळणी करून बॅगिंग करून हे संपूर्ण जगभरामध्ये हे खत पाठवलं जातं. त्यामुळं यामध्ये कसल्याही प्रकारची कुठलीही रासायनिक प्रक्रिया किंवा अभिक्रिया न करता हे खत डायरेक्ट खाणीमधनं शेतावरती येतं. म्हणूनच या खताला सर्व अर्थानं नैसर्गिक खत म्हणलं गेलेलं आहे किंवा सेंद्रिय खत म्हणून संबोधलं गेलेलं आहे.
संपूर्ण जगामध्ये जे काही पाश्चात्य राष्ट्र आहेत, त्यामध्ये अमेरिका, कॅनडा, युरोप, इंग्लंड, जर्मनी, इटली, नेदरलँड, इस्रायल यासारख्या सर्वच देशामध्ये या खताला नैसर्गिक खत किंवा सेंद्रिय खत म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्याचबरोबर नैसर्गिक किंवा सेंद्रिय खत म्हणून मान्यता देणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, त्यामध्ये उमरी असेल, FIPL असेल, इन्फोएक्शन असेल किंवा OF&D असेल, यासारख्या संस्थांनी सुद्धा याला सेंद्रिय खताचं मानांकन दिलेलं आहे. त्यामुळं सर्वार्थानं हे खत जे आहे ते खत ज्या सेंद्रिय स्वरूपामध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्यामध्ये अतिशय महत्वाचं यामध्ये असणारा गंधक हा 18.5% जो की सर्वार्थानं अतिशय महत्वाचा यामध्ये असणारा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये 16.5%, तोही एक अतिशय महत्वाचा जो की प्रामुख्यानं जी कंद असेल त्या कंदाची वाढ करण्यामध्ये जास्त महत्वाचा ठरणारा घटक. यामधला मॅग्नेशियम पानांना हिरवेगारपणा ठेवणं किंवा जाडी, लांबी, रुंदी वाढवून प्रकाश संश्लेषणाचा वेग योग्य प्रकारे ठरवण्यामध्ये यामधला मॅग्नेशियम जो की 5.5% आहे तो महत्वाचा. आणि सोबत पोटॅश हा संपूर्ण कंदामधल्या पाण्याचं वहन किंवा नियमन योग्य प्रकारे करून कीड रोग प्रतिकार शक्ती वाढवून कंदकूज कमी करण्याच्या दृष्टीनं जास्त महत्वाचा असणारा घटक म्हणजे पोटॅश. आणि ही चारही अन्नद्रव्य म्हणजेच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर आणि सोबत पोटॅश या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय सहजतेनं इतर कुठल्याही अन्नद्रव्यांसोबत याची कम्पॅटेबिलिटी असल्यामुळे अतिशय सहजतेनं या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देणारे हे खत. यामधला पोटॅश आणि मॅग्नेशियम जमिनीमध्ये टाकल्यापासून हे खत 8व्या ते 10व्या दिवसानंतर पिकाला मिळायला सुरुवात होते. आणि यामधला गंधक आणि कॅल्शियम जो आहे तो टाकल्यापासून 12व्या ते 14व्या दिवसापासून त्या ठिकाणी मिळायला सुरुवात होते. या खताचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य जर आपण लक्षात घेतलं असेल तर ते म्हणजे या खताचा असणारा pH. या खताचा pH हा उदासीन म्हणजे 6 ते 7 या दरम्यान असल्यामुळं या खतामधली चारही अन्नद्रव्ये अतिशय सहजतेनं ज्या वेळेस पिकाला या अन्नद्रव्यांची गरज असते त्या वेळेस या अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देणारे हे खत असल्यामुळं अतिशय वेगळं एकमेवाद्वितीय किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की गुणवत्तापूर्ण खत हे आहे. आणि या खताचं वैशिष्ट्य दुसरं असं आहे की हे खत टाकल्याच्या नंतर यामधले अन्नद्रव्य जमिनीमध्ये वाहून जात नाहीत किंवा उडून जात नाहीत किंवा स्थिर होत नाहीत. त्यामुळे जेवढी काही अन्नद्रव्य आहेत ती अन्नद्रव्य संपूर्णतः त्या पिकाला उपलब्ध करून दिली जातात. त्याचबरोबर या खताचा क्षारता निर्देशांक जर पोटॅशच्या तुलनेमध्ये आपण विचारात घेतला तर तो अत्यंत कमी असल्यामुळं MOPला पर्याय म्हणून पोटॅशचा एक स्तोत्र म्हणून या खताकडे आपण पाहू शकतो. आणि सोबत या पोटॅशच्या सोबत आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे त्या ठिकाणी मिळतात. आणि या खताच्या माध्यमातून वेगळं गंधकयुक्त खत आपल्याला त्या ठिकाणी वापरण्याची गरज नाही, वेगळं कॅल्शियमयुक्त खत त्या ठिकाणी वापरण्याची गरज नाही किंवा वेगळं मॅग्नेशियम युक्त खत व त्या ठिकाणी वापरण्याची गरज नाही. त्यामुळे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर या तीनही घटकांची उपलब्धता त्या ठिकाणी परिपूर्णपणे करून देण्यासाठी पॉलिसल्फेट या खताचा विचार हा अद्रक आणि हळदीमध्ये या 3 अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी आपण करू शकता. आणि सोबत पोटॅश जो की आपल्याला MOPला पर्याय म्हणून विचारात घेण्याजोगा जो की सेंद्रिय स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. आणि याच्या माध्यमातून सर्वार्थानं जे काही क्लोराइड्स असतील त्या क्लोराइड्सचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने यामधला पोटॅश हा महत्वाचा ठरेल. आणि त्यामुळे या खताचा अवलंब हा आपण सुरुवातीला या पिकामध्ये करणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण भूत भरतो किंवा बेड तयार करतो, या बेडमध्ये इतर खतांसोबत म्हणजेच 12-32-16 किंवा 10-26-26 यासारख्या खतासोबत जर का आपण 75 किलो पॉलिसल्फेट, जर का गंधकाची कमतरता असेल तर त्या ठिकाणी 100 किलो आणि गंधक जर योग्य प्रमाणात असेल तर 75 किलो याप्रमाणे याचा वापर करावा. आणि लागवडीच्या वेळेस कमीत कमी 75 किलो पॉलिसल्फेट प्रति एकरी याप्रमाणे याचा वापर करून आपले बोध जे आहेत ते भरून घ्यावेत. आणि त्यासोबत आपण नत्रस्फुरत पालाशच्या पुरवठ्यासाठी 12-32-16 किंवा 10-26-26 यासारख्या खतांचा अवलंब त्या ठिकाणी करू शकता. आणि नत्रस्फुरत पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या 6ही घटकांची पुरवठा हा त्या ठिकाणी आपण याच्या माध्यमातून करू शकता. आता हे झालं सुरुवातीचं ऍप्लिकेशन जे की जमिनीमधून द्यावयाच्या खतांच्या बाबतीतलं.
आता जर का फवारणीच्या खतांच्या दृष्टिकोनातून जर आपण विचारात घेतलं, कारण फवारणीची खतं ही मोठ्या प्रमाणावरती हळद आणि अद्रकामध्ये फवारणी करण्यासाठी जास्त महत्त्वाची. कारण हळद आणि अद्रकामध्ये ज्या वेगवेगळ्या रासायनिक कीटकनाशकांच्या किंवा रोगनाशकांच्या फवारण्या आपण करत असतो, त्यावेळेस जर का या खतांचा अवलंब केला, तर सर्वसाधारणपणे 22 ते 25% पर्यंत उत्पादनामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यामुळं या फवारणीच्या खतांबद्दल आता थोडक्यात या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. फवारणीमध्ये सर्वार्थाने एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे, की फवारणीची खतं ही काही जमिनीमधून दिली जाणाऱ्या खतांना पर्याय ठरू शकत नाहीत. पण ती त्याला चांगल्या प्रकारे त्याला योग्य प्रकारे उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं त्याला मदत किंवा ते पर्यायी खतं या दृष्टीने या खतांचा विचार तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ज्या वेळेस जास्तीचा पाऊस होतो किंवा ज्या वेळेस जमिनीमधून अन्नद्रव्यांची उपलब्धता त्यांच्या खतांचा वापर करणं गरजेचं ठरतं. आणि मग आजतागायत संपूर्ण जगामध्ये फक्त आणि फक्त फवारणीची खतं, अशी काही खतं आपल्याकडे नव्हती आणि भारतामध्ये तर ती नव्हती. म्हणून मग ICLने या गोष्टीचा अभ्यास करून फर्टिवांट तंत्रज्ञानाचा शोध लावला. फर्टिवांट तंत्रज्ञान म्हणजे काय? की आपण पाहतो की सगळ्यात चांगली फवारणी जर कुठली असते, तर ती म्हणजे तणनाशकांची फवारणी. तणनाशकांची फवारणी केल्याच्या नंतर अतिशय छोटे-छोटे थेंब हे आपल्याला हराळीसारख्या पानांवरती पण आपल्या नजरेला दिसून येतात. तशा प्रकारचे छोटे-छोटे थेंब तयार करणे आणि ते थेंब पानांवरती चिटकून राहणे आणि त्याचा पूर्ण त्यामधले जे घटक आहेत ते पूर्ण पानाद्वारे शोषण करून घेतले जाणे, ही तंत्रज्ञान म्हणजेच ॲडज्युव्हंट तंत्रज्ञान. आणि तशा प्रकारचं ॲडज्युव्हंट तंत्रज्ञान हे ICLने फवारणीच्या खतांमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. आजतागायत जे काही आपण 1261 0 052 34 1345 अशा प्रकारच्या खतांची फवारणी केली असेल, तर त्या फवारणीमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल, की जे काही फवारणीच्या पाण्याचे थेंब आहेत, ते अतिशय मोठ्या आकाराचे आपल्याला मिळतात आणि थोड्या नंतर हे पाण्याचे थेंब पानांवरनं गळून पडून आपल्याला त्यामधले अन्नद्रव्य पर्णरंध्राद्वारे त्या ठिकाणी शोषण करून घेतली जात नाहीत. आणि ही बाब लक्षात आल्याच्या नंतर ICLने जी फवारणीची खतं तयार केली, त्या फवारणीच्या खतांमध्ये जे तंत्रज्ञान फर्टिवांट तंत्रज्ञान आपण म्हणतो, त्या तंत्रज्ञानाचा आविष्कार करून यामध्ये प्रामुख्याने जी पाण्याची थेंब आहेत, ती छोट्या-छोट्या आकाराची त्या ठिकाणी तयार होऊन जास्तीत जास्त सरफेस एरिया किंवा पानाचा पृष्ठभाग हा त्या ठिकाणी व्यापला जावा, या दृष्टिकोनातून या खतांमध्ये आपण स्प्रेडर दिलेला आहे. त्याचबरोबर हे पाण्याचे थेंब पानांवरतीच टिकून राहावेत, चिटकून राहावेत, यासाठी या खतांमध्ये आपण स्टिकर दिलेला आहे. त्याचबरोबर या पानांमधील जी आर्द्रता टिकवून ठेवली, तर आपल्याला पर्णरंध्र जी आहेत पाण्याची, ती जास्त कालावधीसाठी उघडी ठेवता येतात आणि जास्त कालावधीसाठी पर्णरंध्र उघडी राहिली, की त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त अन्नद्रव्ये जी आहेत, ती पर्णरंध्राच्या द्वारे त्या ठिकाणी शोषून घेतली जातात आणि त्याचा परिणाम जो आहे, तो अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पीक वाढीवरती झाल्याचा दिसून येतं. अशी ही फवारणीची खतं म्हणजेच फर्टिवांट तंत्रज्ञानाअंतर्गत न्यूट्रिवांट सीरीजमध्ये ICLने जी तयार केलेली आहेत ती खतं. आणि या खताचा जो ट्रिपल ॲक्शन आहे, स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमिक्टंट, या ट्रिपल ॲक्शनमुळं या खतांची जी इफिशियन्सी आहे किंवा उपयोगिता जी आहे, ती त्या ठिकाणी आपल्याला 90% पुढे झाल्याची दिसून येईल आणि त्यामुळंच या खतांना एक नवीन क्रांतिकारी खतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि ही सुद्धा खतं तयार करण्याचं काम सर्वात पहिल्यांदा इस्रायल केमिकल्स लिमिटेडने केलेलं आहे. सर्वसाधारणपणे जर याला तपासणी करायची म्हणली याची, तर सुरुवातीला फक्त पाणी घेऊन फवारणी करा. पाणी घेऊन फवारणी केल्यानंतर तो पाण्याचा थेंब हा 54 ते 60 अंशाचा पानाचा पृष्ठभाग व्यापताना आपल्याला दिसून येईल. जुनी खतं जी आहेत, त्याचा 10% द्रावण जर घेऊन आपण फवारणी केली, तर साधारणतः 57 ते 90 अंशाचा पानाचा पृष्ठभाग त्या पाण्याच्या थेंबानं त्या ठिकाणी व्यापलेला आपल्याला दिसून येईल. आणि जर का इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या फर्टिवांट तंत्रज्ञानाअंतर्गत न्यूट्रिवांट सीरीजमध्ये जी खतं तयार करण्यात आलेली आहेत, त्याचा अवलंब जर का आपण केला, तर 130 ते 132 अंशाचा पानाचा पृष्ठभाग हा त्या पाण्याच्या थेंबाने व्यापलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजेच जास्तीत जास्त पानाचा पृष्ठभाग व्यापणारी फवारणीची खतं म्हणजेच ICLची न्यूट्रिवांट खतं, ही 4 प्रकारची खतं आपण उपलब्ध करून दिलेली आहेत.
पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या संवेदनशील अवस्था असतात, त्या प्रत्येक संवेदनशील अवस्थेसाठी वेगळं खत असं आपण फवारणीच्या खतांच्या माध्यमातून ICLने उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये पहिली कायिक वाढीची जी अवस्था असते, त्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये 11, 36, 24 अधिक सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य अशी ग्रेड, ज्याच्यामध्ये 11% नत्र, 36% स्फुरद, 24% पोटॅश आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करून दिलेले आहेत आणि सोबत यामध्ये स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट दिलेला आहे. म्हणजेच कायिक वाढीच्या कालावधीमध्ये म्हणजे सुरुवातीची जी वाढ आहे, ती वाढ जर का आपल्याला योग्य प्रकारे मिळवायची असेल, तर आपल्याला या फवारणीच्या खताचा अवलंब त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर जेव्हा अद्रकामध्ये फुटवे फुटण्याची अवस्था असते किंवा हळदीमध्ये प्रत्येक पान जे आहे ते व्यवस्थित निघणं आवश्यक असतं. त्या कालावधीमध्ये पानांची संख्या योग्य प्रकारे मिळवण्यासाठी 8, 16, 39 म्हणजेच बूस्टर या खताची उपलब्धता करून दिलेली आहे. यामध्ये सुद्धा नत्र 8%, 16% स्फुरद, 39% पोटॅश आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि याहीमध्ये स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट आपण दिलेला आहे. यानंतर जेव्हा कंद वाढीला लागतो, कंद वाढीला लागल्याच्या नंतर कंदाची वाढ योग्य प्रकारे व्हावी जमिनीमध्ये, यासाठी पोटॅश ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे आणि सोबत कॅल्शियम असणारी जी ग्रेड आहे ती म्हणजे फ्रूट, 12% नत्र, 5% स्फुरद, 27% पोटॅश आणि सोबत 8% कॅल्शियम, हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात आणि याही ग्रेडमध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आणि चौथी जी ग्रेड आहे ती म्हणजे 04932 म्हणजेच परिपक्वतेच्या कालावधीमध्ये आपल्याला या ग्रेडचा वापर करणं आवश्यक आहे आणि या चारही ग्रेडचं वैशिष्ट्य असं आहे की ही सर्व ग्रेड्स या इतर कीटकनाशकांसोबत कॉपर आणि गंधकयुक्त रोगनाशक वगळता इतर सर्व रोगनाशकांसोबत ही खतं त्या ठिकाणी कंपॅटिबल आणि याचबरोबर जी काही संजीवक आहे त्यांची जर का फवारणी करत असाल तर त्यासोबत सुद्धा या ग्रेड्स ह्या आपल्याला सुसंगत किंवा कंपॅटिबल असणाऱ्या आढळून आलेल्या. त्यामुळं या ग्रेडचा सर्वात महत्वाची जी बाब आहे की जेव्हा कीटकनाशक किंवा रोगनाशकांची फवारणी करतो आपण, ती फवारणी केल्याच्या नंतर जो आपल्या पाण्याचा पीएच आहे, पाण्याचा पीएच आपण लक्षात घेतला तर कीटकनाशकांची किंवा रोगनाशकांची फवारणी केल्याच्या नंतर त्याची तीव्रता जी आहे किंवा परिणामकारकता जी आहे ती 24 तासाच्या आत आपल्याला अर्ध्यावरती आलेलं दिसून येते आणि ती परिणामकारकता जर जास्त कालावधीसाठी टिकवायची असेल तर या खतांसोबत या कीटकनाशकांचा किंवा रोगनाशकांचा वापर आपण केला तर अतिशय चांगल्या प्रकारची अन्नद्रव्यांची उपलब्धता तर निश्चित होईलच, पण सोबत कीटकनाशकांची, रोगनाशकांची परिणामकारकता आणि त्याचबरोबर तीव्रता ही आपल्याला जास्त कालावधीसाठी त्या ठिकाणी मिळवून घेता येईल आणि त्याची ही जर काही फवारणींच्या कमी करता येईल. थोडक्यात काय, तर या खतांच्या माध्यमातून नत्र, स्फुरद, पालाश सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य पहिल्या 3 ग्रेडमध्ये म्हणजे स्टार्टर, बूस्टर, फ्रूट या ग्रेडमध्ये आपल्याला होते. मध्ये आपल्याला स्प्रेडर असल्यामुळे वेगळं स्प्रेडर घ्यायची गरज नाही, वेगळं स्टिकर आपल्याला घ्यायची गरज नाही, वेगळं ह्युमेक्टंट आपल्याला घ्यायची नाही आणि वेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला घेण्याची गरज नाही. सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता ही फवारणीच्या माध्यमातून चांगली होत असल्यामुळे जमिनीतून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर हा टाळला तरी चालू शकतो. त्यामुळं फवारणीच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता ही या खतांचं वैशिष्ट्य, त्याचबरोबर कंपॅटेबिलिटी हेही वैशिष्ट्य आणि यामधले योग्य प्रकारे असणं आणि सोबत ट्रिपल ऍक्शन ज्याला आपण म्हणू ती म्हणजे स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट या ट्रिपल ऍक्शनमुळे परिणामकारकता वाढवण्याच्या दृष्टीनं, अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीनं ही फवारणीची खतं ही जास्त महत्वाची हळद आणि अद्रकासारख्या पिकामध्ये. त्यानंतर ज्या प्रामुख्यानं हळद आणि अद्रकाचं जे पीक घेतलं जातं ते मोस्टली फर्टिगेशन वरती घेतलं जातं किंवा विद्राव्य खतांच्या माध्यमातून घेतलं जातं आणि विद्राव्य खतामध्ये आज तागायत जी जुनी खतं आहेत, जुनी खतं जरी आम्ही पुरवठा करत असलो 1261 052 34 13 045 0050 कॅल्शियम नायट्रेट या सर्व खतं जरी आम्ही पुरवठा करत असलो तरी आता आपण नवीन खतांचा अंगीकार हे करणं आवश्यक आहे, कारण तंत्रज्ञान हे पुढे जात आहे आणि आपण मागे राहून जमणार नाही. त्यामुळं या खतांना पर्याय काय, जुन्या खतांना पर्याय काय,
याचा आपण शोध घेतला पाहिजे आणि नवीन खतांचा वापर हा त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता आपण पाहतो, की आपल्या मराठवाड्यातल्या किंवा विदर्भातल्या किंवा महाराष्ट्रातल्या जमिनीचा जर विचार केला, तर या जमिनीचा पी-एच हा 7.5 ते 8.5 च्या दरम्यान गेलेला आहे आणि त्यामध्ये स्फुरदाची उपलब्धता, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अडचणीचा विषय आहे. त्याचबरोबर दुसऱ्या अडचणीचा जो विषय आहे तो म्हणजे काय? स्फुरदाची कंपॅटॅबिलिटी, स्फुरदाची सुसंगतता. ही जर का जस्तासोबत नसेल, ही जर का मॅग्नेशियम सोबत नसेल, ही जर का कॅल्शियम सोबत नसेल, तर त्या ठिकाणी झिंक फॉस्फेट, मॅग्नेशियम फॉस्फेट किंवा कॅल्शियम फॉस्फेट अशा प्रकारची संयुग तयार होतात आणि ही संयुग तयार झाली, की त्या ठिकाणी स्फुरद, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जस्ताची उपलब्धता योग्य प्रकारे होत नाही आणि म्हणून जेवढ्या काही स्फुरदयुक्त ग्रेड्स आहेत, त्या स्फुरदयुक्त ग्रेड्स हे आपल्याला इतर जस्तासोबत, मॅग्नेशियम सोबत आणि कॅल्शियम सोबत सुसंगत असणाऱ्या ग्रेड्सचा वापर करणं ही आता काळाची गरज आहे. आता ही गरज लक्षात घेऊन इस्रायल केमिकल्स लिमिटेडने ज्या नाविन्यपूर्ण खतांची उपलब्धता, विद्राव्य खतांची जी की ड्रिपद्वारे द्यावयाची खतं आहेत, त्यांची जी उपलब्धता करून दिलेली आहे, त्यामध्ये सगळ्यात आधी 5:45 5+8 झिंक हे खत, या खतामध्ये जस्तासोबत आपण झिंक दिलेलं आहे आणि याच्यामधलं 1:9:1:1.6 हे जे प्रमाण आहे, ते प्रामुख्यानं इतर सर्व घटकांसोबत कंपॅटॅबिलिटी, सुसंगतता योग्य प्रकारे ठेवून या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता योग्य प्रकारे करून देणारं हे खत, ज्याचा पी-एच 3 आणि विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी. त्यामुळं या रेशोमुळं आपल्याला सुरुवातीला जो स्फुरद आणि जस्त एकत्रित न येता योग्य प्रकारे वाढ जी आपल्याला मिळणं आवश्यक असतं, सुरुवातीची जी कंदाची उगवण झाल्याच्या नंतर जी जोमदार वाढ आवश्यक असते, ती जोमदार वाढ या जस्तामधनं आपल्याला पाहायला मिळते आणि जी सुरुवातीला कंदाच्या जी सुरुवातीला फूट म्हणता येईल, ती योग्य प्रकारे त्या ठिकाणी होताना दिसून येईल मुळांची आणि त्यामुळं या खताचा वापर हा सुरुवातीला ज्यावेळेस आपण फर्टिगेशन चालू करतो, त्यावेळेस आपण या खताचा जर का अवलंब केला, तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढ जी आहे ती झालेली आपल्याला दिसून येईल, लवकर उगवण झाल्याचं आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर जास्तीत जास्त फुटवे आणि पानांची संख्या ही आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येईल आणि म्हणून ही ग्रेड अत्यंत महत्त्वाची 5:45 5+8 झिंक. त्याचबरोबर कायिक वाढीचा जो कालावधी आहे, म्हणजेच फुटवे फुटण्याचा जो कालावधी आहे किंवा पानांची संख्या मिळवण्याचा जो कालावधी आहे, या कालावधीसाठी 12:6:22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड अधिक यामध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये आपण दिलेले आहेत आणि कॅल्शियम हा सुरुवातीला जर का आपण या ग्रेडच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला, तर निश्चितपणे योग्य प्रकारे जी उत्पादनक्षम वाढ आहे किंवा जे आपल्याला म्हणता येईल की कंदाची योग्य प्रकारे पोषण जे आहे ते त्या ठिकाणी होण्याच्या दृष्टीने यामधला कॅल्शियम हा महत्त्वाचा ठरेल आणि हा कॅल्शियम हा नंतर आपल्याला उत्पादकतेवरती किंवा उत्पादनावरती परिणाम करणारा घटक असं म्हणता येईल. हा कॅल्शियम स्फुरदासोबत सुसंगत आणि यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश आणि सर्व बाकीची सूक्ष्म अन्नद्रव्ये असल्यामुळं कॅल्शियमच्या सोबतीनं या ग्रेडला आपण परिपूर्ण ग्रेड किंवा संपूर्ण आहार अद्रकाचा किंवा हळदीचा असं आपल्याला म्हणता येईल, ज्याचा पी-एच 3.7 आणि विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी असल्यामुळे या ग्रेडमधला जो रेशो आहे 2:1:4:2 हा रेशो प्रामुख्याने यामधल्या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता योग्य प्रकारे करून देण्यामध्ये त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो आणि याचा पी-एच 3.7 हा प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्याला अन्नद्रव्यांची उपलब्धता सहजतेने करून देण्यासाठी मदतीचा ठरतो. यानंतर ज्याला आपण मुख्य वाढीची जेव्हा कंद निर्मिती व्हायला सुरुवात होते, त्या कंद निर्मितीच्या कालावधीमध्ये अन्नद्रव्यांची गरज जी आहे ती वाढीला लागलेली असते आणि या वाढीला लागत असताना पानांची लांबी, जाडी, रुंदी, हिरवेगारपणा हा योग्य प्रकारे टिकावा यासाठी मॅग्नेशियम हा आवश्यक असतो आणि ती मॅग्नेशियम युक्त ग्रेड ज्याला आपल्याला म्हणता येईल ती म्हणजे मॅगफॉस 0:55:18 अधिक 7% मॅग्नेशियम, ज्याच्यामध्ये तिन्ही अन्नद्रव्ये एकत्रित केली तर 80% अन्नद्रव्ये देणारी ही ग्रेड, जिचा पी-एच 3.7, विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी, हानिकारक घटकांचं प्रमाण कमी, चुनखडीयुक्त पाण्यामध्ये सुद्धा किंवा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सुद्धा त्या चुनखडीला कामाला लावण्याचं काम यामधला स्फुरद हा त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे मॅग्नेशियम सोबत या ग्रेड मधला स्फुरद जो आहे तो सुसंगत असल्यामुळं
मॅग्नेशियमची उपलब्धता सहजतेनं होऊन पानं हिरवीगार होणं किंवा पानांची जाडी, लांबी, रुंदी वाढणं ही आणि प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढणं, प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढवून अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी इतर यामधला मॅग्नेशियम हा त्या ठिकाणी कामाला येतो आणि स्फुरद जो की जमिनीमध्ये कंद आहे त्याची पोषण किंवा जडणघडण योग्य प्रकारे होण्यासाठी या स्फुरदाकडे आणि पोटॅश जो आहे तो प्रामुख्याने पाण्याच्या लेवल्स ह्या योग्य प्रकारे कंदामध्ये त्याचबरोबर पूर्ण पानांमध्ये योग्य प्रकारे ठेवण्याचं काम हे या मॅकफॉसच्या माध्यमातून आपण करू शकतो. त्यानंतर जेव्हा कंदाची जडणघडण होत असते किंवा कंद वाढीला लागत असतो त्यावेळेस पीक ॲसिड सारख्या ग्रेडचा वापर म्हणजेच 0-60-20 या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकता. पीक ॲसिड ज्याच्यामध्ये 60% स्फुरद 20% पोटॅश असा 80% अन्नद्रव्य देणारी ही ग्रेड ज्याचा पीएच 2.2 आणि विद्राव्यता ही 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि यामधल्या हानिकारक घटकांचं प्रमाण हे अत्यंत कमी. या ग्रेडचं वैशिष्ट्य असं आहे की या ग्रेड्समध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जरी आपण एकत्रित दिला तरी उजव्या बाजूला लक्षात आलं असेल की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे या 0-60-20 पीक ॲसिडमध्ये मिसळलेलं असताना सुद्धा अतिशय स्वच्छ अशा प्रकारचं द्रावण त्या ठिकाणी तयार होतं आणि यामुळं यामधला स्फुरद आणि पोटॅश हा कॅल्शियम मॅग्नेशियम सोबत कम्पॅटेबल असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून या चारही घटकांची उपलब्धता योग्य प्रकारे करून द्यायची असेल तर यामधला स्फुरद जो की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत सुसंगत आहे त्यामुळे ते शक्य होतं आणि त्या पीएच मुळे ते शक्य होतं. यानंतर जेव्हा परिपक्वतेचा कालावधी आपण म्हणतो ज्यामध्ये पोटॅश आणि गंधक हे अतिशय महत्वाचे पोटॅशच्या आणि गंधकाच्या उपलब्धतेसाठी प्रामुख्यानं आपण आज तागायत 13-0-45 आणि 0-0-50 या खतांचा वापर केला असेल पण या खताचा जर या दोन्ही खताला पर्याय म्हणून एक जी नवीन खत आणण्याची गरज भासली ती का तर कारण यामधला जो नत्र आणि पोटॅशचा जो रेशो आहे 13-0-45 मध्ये तो रेशो 1:3 आणि जर का आपण एसओपी मधला गंधक आणि पोटॅशचा रेशो बघितला तर तो सुद्धा 1:2.6 हा रेशो प्रामुख्याने पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नव्हती. ती पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता योग्य प्रकारे व्हावी म्हणून या पोटॅशियम प्लस या ग्रेडची उपलब्धता आपण करून दिलेली आहे. आता या पोटॅशियम प्लस या ग्रेडचा पीएच जर आपण बघितला तर तो 2.8 आणि विद्राव्यता ही 190 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि त्यामुळे या पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता त्या ठिकाणी योग्य प्रकारे होते आणि पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता योग्य प्रकारे झाली की त्या ठिकाणी एकंदरीत कंदाची चांगली वाढ किंवा कंदाची परिपक्वता योग्य प्रकारे मिळवता येते, कंदाचं वजन योग्य प्रकारे मिळवता येतं, कंदांची फणी जी आहे ती लांबवर आणखीन आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी वाढवता येते किंवा एकंदरीत जी गुणवत्ता आहे ते हळदीची आणि अद्रकाची त्याचबरोबर जी रिकव्हरी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी योग्य प्रकारे मिळवण्याच्या दृष्टीने या दोनही अन्नद्रव्यांचा फायदा हा आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येतो आणि म्हणूनच 13-0-45 आणि 0-0-50 या दोनही खतांना पर्याय म्हणून असणारी जी नाविन्यपूर्ण ग्रेड आहे ती म्हणजे पोटॅशियम प्लस 8-0-47 अधिक 7% गंधक अशा या 5 ग्रेड म्हणजेच 5-45-5 अधिक 8 झिंक 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड अधिक सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य त्याचबरोबर मॅकफॉस 0-55-18 अधिक 7% मॅग्नेशियम ऑक्साईड त्याचबरोबर 0-60-20 म्हणजेच पीक ॲसिड आणि 8-0-47 अधिक 7% गंधक म्हणजेच पोटॅशियम प्लस अशा या 5 नाविन्यपूर्ण ग्रेड ज्यांचा पीएच अत्यंत कमी विद्राव्यता ही जास्तीची त्याचबरोबर हानिकारक घटकांचं प्रमाण हे अत्यंत कमी असणारे या 5 नाविन्यपूर्ण ग्रेड या आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे जर का आपण विचारात घेतलं तर आधी आपण जी पद्धत होती आपली की सुरुवातीला आपण ज्यावेळेस फर्टिगेशन चालू करायचो त्यावेळेस फर्टिगेशन चालू करत असताना 19-19-19 त्याचबरोबर 13-40-13 किंवा 12-61-0 यासारख्या खतांचा अवलंब करायचो. त्या खतांना पर्याय म्हणून 5-45-5 अधिक 8 झिंक ही ग्रेड आणली. झिंक हा महत्वाचा कारण स्फुरद हा खाली कंद योग्य प्रकारे वाढीला लागणं मुळं येणं त्याचबरोबर झिंक हा योग्य प्रकारे फुटवे फुटणं किंवा एकंदरीत योग्य प्रकारे जी उत्पादनक्षम वाढ आहे त्या वाढीवरती परिणाम करणारा घटक म्हणजे झिंक तो आपण या ग्रेडला पर्याय या तीनही ग्रेडला पर्याय म्हणून या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर आपण कॅल्शियम नायट्रेट किंवा वेगवेगळ्या नत्रयुक्त ग्रेड्स ज्या वापरायचो त्या ग्रेड्सचा कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये आपण वापर करायचो त्याला पर्याय म्हणून 12-6-22 अधिक
12 कॅल्शियम ऑक्साईड या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी आपण करणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश सोबत कॅल्शियम आणि सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता आपण करून दिलेली आहे. त्यानंतर आपण 05234 चा वापर करायचो, तर 05234 ला पर्याय म्हणून आपण 05518 अधिक 7% मॅग्नेशियम युक्त ग्रेड आणलेली आहे. त्याचबरोबर 06020 या ग्रेडचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो, ज्याच्यामधला स्फुरद हा कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत कम्पॅटिबल असल्यामुळं अन्नद्रव्यांची उचल ही योग्य प्रकारे करण्याच्या दृष्टीनं आणि सर्व अन्नद्रव्यांची कार्यक्षमता किंवा उत्पादनक्षम वाढ योग्य प्रकारे होण्याच्या दृष्टीनं 05234च्या तुलनेमध्ये या 2 ग्रेड ह्या अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पर्याय ठरू शकतील. आणि शेवटी 13045 आणि 0050 या 2 ग्रेडला पर्याय ठरेल अशी 8047 अधिक 7% गंधक असणारी पोटॅशियम प्लस ही ग्रेड, अशा या 5 ग्रेड या आज मितीला असणाऱ्या ज्या प्रचलित ग्रेड्स आहेत त्याला पर्याय ठरू शकतील आणि जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धतेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्पादकता किंवा उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं या ग्रेडचा आपण त्या ठिकाणी विचार करू शकतो. आणि अशा या सर्व खतांचे, मग ते जमिनीमधून द्यावयाचं पॉलिसल्फेट असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून दिलं जाणारं स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पिकवंट असेल किंवा विद्राव्य खतांच्या माध्यमातून 5-45-5 असेल, 12-6-22 असेल, 55-18-60-20 किंवा 80-47 असेल, या सर्व खतांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हळदीची आणि अद्रकाची उपलब्धता जी आहे किंवा उत्पादकता जी आहे ती निश्चितपणे प्रति एकरी वाढवता येईल. आणि जो उत्पादन आणि एकंदरीत ज्याला म्हणता येईल की खर्च, उत्पादन खर्च या तुलनेत जर बघितलं तर या अन्नद्रव्यांची उपलब्धता किंवा उपयोगिता किंवा एफिशियन्सी ही जास्त असल्यामुळं आपल्याला अतिशय चांगलं उत्पादन त्या ठिकाणी घेता येईल आणि आपली जमीन जी आहे ती सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ठेवता येईल. अशी ही ICL ची जी खतं आहेत त्या खतांचा एक जनरल शेड्यूल जो आहे तो आपण या ठिकाणी दिलेला आहे. पॉलिसल्फेट हे सुरुवातीला 75 ते 100 किलो प्रति एकरी याप्रमाणे बेड बोध भरताना किंवा बेड तयार करताना त्या ठिकाणी वापरणं आवश्यक आहे. आणि नंतर सुरुवातीची वाढ जी आहे, फुटव्यांची वाढ झाल्याच्या नंतर साधारणतः 45 ते 50 दिवसानंतर जो दुसरा खताचा हप्ता आपण देतो त्यावेळेस परत 75 ते 100 किलो प्रति एकरी याप्रमाणे पॉलिसल्फेटचा वापर आपण तयार करावा, द्यावा त्या ठिकाणी. आणि फवारणीच्या खतांची कायिक वाढीच्या कालावधीमध्ये स्टार्टर, फुटव्यांची संख्या वाढत असताना किंवा पानांची संख्या वाढत असताना हळदीमध्ये त्या ठिकाणी बूस्टरचा वापर करावा. आणि कंद निर्मिती चालू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी 12-5-27 फ्रूट या ग्रेडची फवारणी आणि कंद परिपक्वतेच्या कालावधीमध्ये 049-32 या फवारणीच्या खतांचा अवलंब करावा. आणि फवारणीच्या खतांसोबत कीटकनाशक आणि एकत्रित रोगनाशकांचा वापर जर आपण केला तर त्याची परिणामकारकता त्यामध्ये योग्य प्रकारे मिळेल. आणि फर्टिगेशनच्या माध्यमातून 5-45-5 ही सुरुवातीला फुटवे फुटण्याच्या अवस्थेमध्ये, 12-6-22 कायिक वाढीच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये, त्यानंतर मुख्य वाढीच्या अवस्थेमध्ये मॅकफॉस आणि पिकासीडचा वापर, आणि शेवटी परिपक्वतेच्या कालावधीमध्ये 8047 या ग्रेडचा वापर जर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन हे त्यामधनं मिळू शकतं. हळदीमध्ये सुद्धा तशाच प्रकारचं शेड्यूल हे आपण दिलेलं आहे. जर का आपल्याला काही अडचणी असतील हळद आणि अद्रक या पिकामध्ये तर निश्चितपणे इस्रायल केमिकल्स लिमिटेडचं त्याचबरोबर कृषकचं फेसबुक पेज आपण रेफर करू शकता. या पेजमध्ये आपण आपले प्रश्नही त्या ठिकाणी उपस्थित करू शकता. त्या प्रश्नांची उत्तरं कृषकच्या वतीनं आणि ICLच्या वतीनं निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी दिले जातील. त्याचबरोबर इस्रायल केमिकल्स लिमिटेडचं जे व्हॉट्सअप नंबर आहे किंवा टोल फ्री क्रमांक आहे यावरती पण आपण आपले प्रश्न उपस्थित करू शकता. आणि इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या YouTube पेजला पण आपण व्हिजिट देऊ शकता. अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओज हे त्या ठिकाणी आपण अपलोड केलेले आहेत. त्यामुळं मला वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढी माहिती देणं हे या ठिकाणी संयुक्तिक ठरेल. जर का काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण या ठिकाणी घ्यावेत अशी विनंती मी राहुल यांना किंवा तेजस्विनी मॅडम यांना या ठिकाणी मी करेन. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे, शेतकरी बांधवांचे ICLच्या वतीनं त्याचबरोबर कृषकच्या वतीनं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि राहुल यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रश्न घ्यावे. अभिजित रमेश यादव यांनी या ठिकाणी बेसल डोस काय द्यावा असा प्रश्न केलेला आहे. अभिजित राव, या ठिकाणी मी एवढं सांगेन की बेसल डोस जो की आपल्याला
भोत तयार करताना किंवा बेड तयार करताना द्यावायचा असतो. त्यामध्ये नत्रस्फुरद, पालाश आणि सोबत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आणि हे देण्यासाठी जे संयुक्त खतं आहेत, त्या संयुक्त खतांचा अवलंब करावा. त्यामध्ये 10-26-26 किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 यासारख्या खतांचा अवलंब तुम्ही NPK साठी करू शकता. आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर सोबत ॲडिशनल पोटॅश त्या ठिकाणी देण्याच्या दृष्टीनं पॉलिसल्फेट या खताचा सर्वसाधारणपणे 3 बॅग प्रति एकरी म्हणजेच 75 किलो प्रति एकरी याप्रमाणे त्याचा अवलंब करू शकता आणि आपले भोत त्या ठिकाणी भरू शकता. अशा पद्धतीने बेसल डोस जर का आपण दिला तर नत्रस्फुरद, पालाश आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या 6ही अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी होईल. आणि जी काही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत ती आपल्याला फवारणीच्या खतांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर दिली इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या, तर आपल्याला जमिनीमधून सूक्ष्म अन्नद्रव्य वापरण्याची गरज त्या ठिकाणी भासणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे आपण बेसल डोसचा वापर त्या ठिकाणी अभिजितराव करावा. नितीन कदम, मी आता सांगितल्याप्रमाणे बेसल डोस आणि लागवड करण्याआधीची खतं यामध्ये एवढंच मी सांगेन की बेसल डोसला जी खतं मी या ठिकाणी शिफारस केली ती थोडंसं बेड तयार करण्याआधी जर का आपण खतं देत असाल तरी 10-26-26, 12-32-16 किंवा 14-35-14 यापैकी कुठल्याही एखाद्या संयुक्त खताच्या माध्यमातून 2 ते 3 बॅग प्रति एकरी याप्रमाणे त्या ठिकाणी खतांचा अवलंब करू शकता. आणि पॉलिसल्फेट 2-3 बॅग कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 4 बॅग 25 किलोच्या त्या ठिकाणी वापरून प्रति एकरी हा डोस आपण NPK आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फरचा पूर्ण करू शकता. अभिजितराव, फवारणीसाठीची जी 4 खतं मी आपल्याला सांगितली, पिकाच्या संवेदनशील अवस्था म्हणजेच कायिक वाढ म्हणजे सुरुवातीची जी वाढ आहे, म्हणजे लागवड केल्याच्या नंतर ते फुटवे फुटण्याच्या अवस्थेपर्यंत आपल्याला 11-36-24 या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी 5 ते 7 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यानंतर फुटवे योग्य प्रकारे तयार होऊन कंद वाढीला लागावा या दृष्टिकोनातून 8-16-39 म्हणजेच बूस्टर हे 5 ते 7 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन त्या ठिकाणी त्याची फवारणी करावी. आणि कंद वाढीला लागल्याच्या नंतर कंद योग्य त्या पद्धतीनं पोसावा किंवा वाढीला लागावा यासाठी 12-5-27 म्हणजेच फ्रूट या ग्रेडचा अवलंब त्या ठिकाणी करू शकता. 7 ते 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन याची फवारणी आपण त्या ठिकाणी करू शकता. आणि सर्वात शेवटी मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये 0-49-32 या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकता. अशा या 4 ग्रेडचा वापर जर का आपण केला फवारणीच्या माध्यमातून तर मला वाटतं निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे अन्नद्रव्यांची उपलब्धता तर करालच, पण सोबत कीटकनाशकांचा वापर जर का आपण यासोबत केला तर त्याची परिणामकारकता वाढेल. रोगनाशकांमध्ये कॉपर आणि गंधकयुक्त रोगनाशक वगळता इतर रोगनाशकांचा वापर जर का केला तर त्याचीही परिणामकारकता आपल्याला वाढवता येईल. आणि इतर संजीवकांचा वापर जर का आपण करत असाल तर त्याचीही परिणामकारकता ही वाढवता येईल. त्यामुळे अशा पद्धतीने या 4 फवारणीच्या ग्रेडचा अवलंब हा आपण त्या ठिकाणी करावा. त्या माध्यमातून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न हे मिळेल. देवराव पिडगे साहेबांनी या ठिकाणी प्रश्न विचारलाय की कीड लागते अद्रकामध्ये किंवा हळदीमध्ये, सगळ्यात महत्वाची जी कीड आहे ती म्हणजे कंदकूज. आणि कंदकूज होण्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे काय की कंदामधलं असणारं पाण्याचं प्रमाण किंवा ज्या पद्धतीनं वाफसा कंडिशन आपल्याला ठेवणं आवश्यक असतं ती वाफसा कंडिशन ज्या वेळेस जास्तीच्या झालेल्या पावसामुळे असेल किंवा जास्तीच्या दिलेल्या पाण्यामुळे असेल, ती जर का आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी टिकवून ठेवू शकलो नाही तर अशा प्रकारची कंदकूज आपल्याला होते. आणि कंदकुजीवरती अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून जर का आपल्याला नियंत्रण ठेवायचं असेल तर त्यामध्ये 2 अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन हे योग्य प्रकारे झालं पाहिजे. त्यापैकी पोटॅश हे मुख्य अन्नद्रव्यांपैकी आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी झिंक या 2 अन्नद्रव्यांचा वापर जर का आपण योग्य प्रकारे केला तर पोटॅश आणि जस्ताच्या माध्यमातून कंदामधलं किंवा एकंदरीत सर्व फुटव्यांमधलं किंवा एकंदरीत पूर्ण झाडामधलं पाण्याचं व्यवस्थित जर नियोजन आपण केलं
तर अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी या कंदकुजीपासून आपल्याला नियंत्रण मिळू शकतं. नेमकी अडचण आपली काय होती, की आपण नत्रयुक्त खतांचा ज्या ठिकाणी वापर जास्तीचा केलेला असेल, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या कंदकुजीचा आपल्याला समस्या मोठ्या प्रमाणावरती भेडसावतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, की नत्रयुक्त खतांचा अवलंब करत असताना पोटॅशचा वापर हा त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि नत्र आणि पोटॅशचं जे गुणोत्तर आहे, ते योग्य प्रकारे आपल्याला जपता आलं पाहिजे. यावरती बऱ्याच अंशी त्या ठिकाणी जी अडचण आहे, ती अडचण आपली त्या ठिकाणी दूर होऊ शकते. दुसरी महत्त्वाची अडचण जी आहे, ती म्हणजे जर का समजा कंदकूज आलीच, तर आपल्याला प्रामुख्यानं ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये कुठलंही एखादं औषध जे आहे, मग मेटॅलेक्झिल असेल किंवा मॅन्कोझेब असेल, यासारख्या औषधांचा वापर हा त्या ठिकाणी करू शकता. त्याच्या माध्यमातून फवारणीच्या माध्यमातून किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून जर का आपण जी फवारणीची खतं सांगितली, त्याचा वापर जर का केला, तर निश्चितपणे या औषधांची परिणामकारकता ही त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मिळेल. म्हणून यासाठी फवारणीच्या खतांच्या माध्यमातून या औषधांचा वापर केला, तर निश्चितपणे त्याची परिणामकारकता आपल्याला मिळेल आणि कंदकूज जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी होणार नाही. फुटवे लांब होण्यासाठी कोणते खत व्यवस्थापन करावे? रवी, या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, की जेव्हा फुटवे हा विषय आपण बोलतो किंवा एकंदरीत उत्पादनक्षम वाढ ज्याला आपण म्हणतो, जेवढे चांगले फुटवे मिळतील, तेवढं उत्पादन हे आपल्याला चांगलं मिळणार आहे. आणि फुटवे योग्य प्रकारे जर का आपल्याला